नमस्कार, होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त नाश्त्यासाठी कांदा पोहे पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। छान बघा आपले झणझणीत मस्त असे कांदा पोहे तयार झालेले आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा कढईवरती तेल छान गरम करायला ठेवलेले आहे। त्यानंतर बघा मी जिरा आणि मोहरी अर्धा चमचा त्यामध्ये घालून घेतलेली आहे। जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये इतर साहित्य घालून घेऊया। पोह्यामध्ये बघा मी अर्धा वाटी शेंगदाणे घालून घेत आहे आणि शेंगदाणे छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये कांदा सुद्धा तुम्ही तळला तर आपले शेंगदाणे अजिबात वातडसे होणार नाही। छानच आहे कुरकुरीत पोह्यामध्ये आपल्याला शेंगदाणे लागतील। बघा अशा पद्धतीने आपण शेंगदाणे छान तळून घेऊया। बघा आपले शेंगदाणे आता तळून झालेले आहेत। त्यानंतर बघा मी पोह्यामध्ये छान 2 कांदे असे चिरून घेतलेले आहे उभे पातळ। पोह्यामध्ये जे कांदे भरपूर घातलेने आपले पोहे सुद्धा चवीला खूप छान असे तयार होतात। आपले आता शेंगदाणे तळून झालेले आहेत। त्यानंतर बघा मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या ते घालून घेऊया आणि कांदा थोडासा लालसर रंग येईपर्यंत छान मस्त परतून घेऊया। कांदा छान परतल्याने आपले पोहे सुद्धा चवीला खूप छान होतात। बघा अशा पद्धतीने आपण छान कांदा तेलामध्ये परतून घेऊया। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे। त्यानंतर बघा थोडीशी आपण पाव चम्मच त्यामध्ये हळद घालूया। हळद सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। बघा तेलामध्ये हळद छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये जे पोहे घेतलेले आहेत आपण छान 2 वेळा मी पोहे छान धुवून घेतलेले आहे। हाताने छान मी मोकळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा थोडासा मी कोथिंबीर घातलेला आहे। कोथिंबीर घातल्याने आपले फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने आपले पोहे सुद्धा चवीला खूप छान होतात। बघा आपले पोहे छान मस्त हाताने छान मोकळे करून घेतलेले आहेत। बघा आता आपण हे पोहे छान असं थोडा कमी करावा। त्यानंतर आपले कढईचं टेम्परेचर असं थोडंसं गरम असते आणि पोहे थंड असतात, त्यामुळे लगेच आपले जे पोहे आहेत ते कढईला चिटकतात। त्यानंतर आपण पोहेमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा आपले पोहे मस्त छान आपले तयार होत आहेत। त्यानंतर तुमच्याकडे लिंबू आणि किंवा साखर वरून जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की अर्ध लिंबू आणि थोडंसं चिमूटभर साखर घातले मस्त चटपटीत चवीचे आपले छान पोहे तयार होतात। त्यानंतर झाकण ठेवूया आणि 10 ते 15 सेकंद आपले पोहे आपण झाकण ठेवूया। त्यामुळे आपला जे पोहेचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपले पोहे मस्त चवीला छान असे तयार होतात। बघा आपले पोहे तयार झालेले आहेत। त्यानंतर बघा वरती थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ही कोथिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा मस्त आपले गरमागरम कांदा पोहे तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आमच्या विदर्भामध्ये कांदा पोहे बनवले जातात। तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवले जातात ते नक्की आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। बघा आपले पोहे आता तयार झालेले आहेत। त्यानंतर आपण आता हे पोहे डिशमध्ये घेऊया। बघा आपण आता डिशमध्ये घेऊया। बघा मस्त असे आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत। बघा मस्त सकाळच्या नाश्त्याला तुम्ही कांदा पोहे नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। खूप छान हे कांदा पोहे तयार होतात। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।